नमस्कार. मला खूप वेळा विचारलं जातं घरामध्ये गुरुजी पैसा येतो आहे पण तो टिकत नाही, लक्ष्मी स्थिर नाही आहे, असं मला दरवेळेस विचारलं जात असतं. आता लक्ष्मी न टिकण्याचं, पैसा न टिकण्याचं खूप सारी कारणं आहेत. आपण समोरच्याची कुंडली पाहिल्यानंतर त्याच्या घरात ग्रहदशा वगैरे पाहूनसुद्धा ही लक्ष्मी न टिकण्याची कारणं आपण जाणून घेतो. पण काही अशी बेसिक कारणं आहेत ती आपण आपल्या घरामध्ये शोधली तर आपल्याला मिळतील आणि त्याचं आपण जर योग्य प्रकारे निवारण केलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे घरात सदैव किरकिर असणं, भांडण असणं, तंटा असणं, छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये किरकिर होणं, हे सुद्धा ही लक्ष्मी न टिकण्याचं कारण आहे. त्याचप्रमाणे नवरा बायकोमध्ये संवाद साधत असतानासुद्धाही एकमेकांशी खूप मोठ्या आवाजात बोलणं आणि मोठ्याने बोलणं हे सुद्धा ही लक्ष्मी न टिकण्याचे कारण आहे. घरामध्ये आपल्या लहान मुलाची सुद्धा ही किरकिर असतं, विनाकारण किरकिर, हे लक्षात घ्यावं. विनाकारण किरकिर असणं, रडगाणं असणं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं रडं असणं, हे सुद्धा ही लक्ष्मी न टिकण्याचं कारण आहेच. आपल्या घरामध्ये हेच लक्ष्मी न टिकण्याची कारणं आहेत. ही अशी बेसिक कारणं आहेत ती तुम्हाला मी सांगितलेली आहेत. आपण कितीही मेहनत जर घेतली पण आपल्या ह्या घरामध्ये सतत किरकिर असेल, गोंगाट असेल किंवा काय असेल, तर लक्ष्मी कितीही आली तरीही ती टिकणार नाही. ती बाहेर जाण्याचा मार्ग हे तीच निवडून काढेल किंवा शोधून काढेल. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं स्थैर्य राहावं, पैसा चांगला टिकून राहावा, तर आपण ह्या बेसिक गोष्टीचे पालन नक्की करावे.